हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत हॉटेललाही लाजवेल अशी मशरूमची भाजी. चला तर मग वळूया रेसिपीकडे. इथे मी 200 ग्रॅम मशरूम स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. चला तर मग बघूया भाजीला लागणारे वाटण. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आल्याचे 2-3 तुकडे ते सुद्धा चिरून घेतलेले आहेत व 2 कांदे ते सुद्धा उभे असे चिरून घेतलेले आहेत. 10 ते 15 लसूण, 10 काजू. चला तर मग ह्याची पेस्ट करून घेऊया. गॅसवर कढई गरम करण्यात ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 3 पळी असं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापल्यावरती त्यामध्ये 1 चमच जिरे घालूया. नंतर त्यामध्ये तमालपत्राची पाने घालूया. जे आपण वाटून घेतलेले आहे ते टाकून घेऊया. नंतर त्यामध्ये कसुरी मेथी घालूया. वाटण 5 ते 7 मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. नंतर त्यामध्ये पावडर मसाले ॲड करूया. हळद अर्धा चमच, धने पावडर 1 चमच, घरचं लाल तिखट 2 चमच, काश्मीरी मिरची पावडर 1 चमच, पावभाजी मसाला 1 चमच, मटन मसाला 1 चमच, गरम मसाला 1 चमच. सर्व मसाले व वाटण तेलामध्ये छान असं परतून घेऊया. नंतर आपण यामध्ये 30 ग्रॅम खवा घेतलेला आहे. खवा छान असा वाटणामध्ये एकत्र करून परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. इथे मी एक मोठ्या आकाराची सिमला मिरची घेऊन ती सुद्धा छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा वाटणामध्ये टाकून परतून घेतलेले आहे. तर यामध्ये कांदा सुद्धा छोटे तुकडे करून ते सुद्धा चांगले वाटणामध्ये परतून घेऊया. वाटण 5 मिनिट असं परतून झालं की त्यामध्ये आपले मशरूम घालूया. मशरूम मिक्स करून 5 मिनिट पुन्हा परतून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये मिल्क क्रीम टाकून ती सुद्धा घालून परतून घेऊया. नंतर चवीपुरतं 1 चमच साजूक तूप घालून पुन्हा एकत्र करून घेऊया. आता भाजीला स्मोक देऊन घेऊया. स्मोक दिलं की लगेच झाकण ठेवून भाजी 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. बघा तर आपली हॉटेलला लाजवेल अशी भाजी मशरूमची तयार आहे. चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.